लंत काळाचो 40 दीस पयन केला. आज आम्ही व्हडल्या नैबसो 40 दिसांचो पैनास अखेर पावल्या. जिजून अरण्यांत 40 दीस उपास आणि प्रार्थना केल्या उडासाक आम्ही ह्या दिसांनी ताच्या कष्टाचो वांटो घेतला. आज ही तयारी संपली आणि आम्ही जेजूच्या पिडा मरणाच्या गुंड मिस्तेराक प्रवेश करता. 40 दिसांचो फळ. ह्या 40 दिसांनी आम्ही केल्ले प्रार्थना, उपवास आणि दान धर्म केवळ नावांक मात्र न्ही, पूण आमच्या मनाच्या बदलावणेन जावन आसचे. आज आमकां आमीच विचार करुया. हांव 40 दिसां पयलें आसलेल्या प्रास आज चड भक्त आणि करुणेचो मनीस जाला की. दुसरी, जेजू सांगत गेस्तमेने अरण्यांतलो उपास संपतना जेजूचो अति कश्टाचो काळ सुरू जाता. आज आमी जेजू सांगत गेस्तमेने वर्गाक जागोत रावन सिद्ध जावया. जागोत रावा आणि प्रार्थना करा म्हणलें जेजूचे उतर आमच्या गरजांक घालले. पवित्र सप्ताहाक लागीं फाल्यांतावन पवित्र सप्ताह सुरू जाता. ह्या 40 दिसांच्या शिक्षणाक आमकां शिलुबेच्या वाटेर धैर्यान चलूंक शक्ती दिया. जेजूचे मरण आमच्या पापाचो परिहार आणि ताचे पुनर्पण आमच्या जिविताची आशा म्हणून आमी परगटेक पावची. समजूंक हो दीस आमकां अवकाश दिता. नम्रतेचे जिवीत. 40 दीस संपतना आमचो गरजो सगळो संपोवन आमी देवा मुखार ल्हान जावचे गरजेचे. जेजून आमचे पांय धुवन सेवेचो मार्ग दाखयला. 40 दीस आमकां हेंच म्हणटा, सेवेंत जिवीत स्वार्थक कर. मागणी. म्हज्या मोगाच्या जेजू, ह्या 40 दिसांच्या पैनांत म्हाका सांबाळलेल्या खातीर अर्घन दिता. म्हजें मन आनी काळीज आज तुज्या कश्टांचो वांटो घेवंक तयार आसा. ह्या पवित्र सप्ताहाक तुज्या सांगात रावूंक म्हाका आशिर्वाद दी. तुज्या पुनर्पणाच्या जीवन उजवाडाक हांव नवो मनीस जावंक दी. आमेन.